मित्रांनो जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आजच एक आदिवासी विकास विभागाचा 21 मे 2025 रोजी एक शासन निर्णय या ठिकाणी पारित झालेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे तो शासन निर्णय एकदा आपण समजून घेऊया. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत, या शासकीय आश्रमशाळामध्ये 1791 एवढी पदं जी आहेत शिक्षकांची, ती आता काय होणार आहेत, बाह्य स्रोताद्वारे भरली जाणार आहेत. आणि त्याला ई निविदेसाठी काय केलेलं आहे, आदिवासी विकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. तर हा विषय आहे तो आपण आज समजून घेणार आहोत की आदिवासी विकास विभागाच्या ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत, या शासकीय आश्रमशाळांमध्ये जी काही शिक्षकांची पदं आहेत, त्यामध्ये 1791 पदांना बाह्य स्रोताद्वारे भरण्याच्या संदर्भामध्ये ई निविदेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो हा शासन निर्णय आज दिनांक 21 मे 2025 रोजी या ठिकाणी शासनाचा तो आदेश पारित झालेला आहे. तो आपण बघूया नेमकं त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. यामध्ये संदर्भ या ठिकाणी मित्रांनो त्याने दिलेले आहे. संदर्भ एक आहे जो काही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय आहे 1/12/2016चा. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे कुशल अकुशल जे कामगार पुरवले जातात त्यांचं जे काही मानधन, त्यांची कार्य, काम व जबाबदाऱ्या या संदर्भामधला हा शासन निर्णय आहे. त्यानंतर वित्त विभागाचा पण हा जो 27/4/2022चा जो शासन निर्णय आहे, त्यामध्येही तसंच त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि जी काही वित्तीय बाजू आहे त्या ठिकाणी या फायनान्सच्या शासन निर्णयामध्ये मांडलेला आहे. त्यानंतर आदिवासी विकास विभागाचा 16/11/2022चा हा एक शासन निर्णय आहे. तो शासन निर्णय सध्या ऑनलाईन साईटवरती आपल्याला डाउनलोड करता येत नाही. तरी पण यामध्ये नेमकं काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण यामध्ये 16/11/2022च्या शासन निर्णयामध्ये सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, जे काही आदिवासी विकास विभागाच्या अंडरमध्ये जे शिक्षक येतात त्यांचं ते मानधन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्या ठिकाणी कर्तव्य वगैरे ह्या सगळ्या बाबी या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी चौथा संदर्भ दिलेला आहे की आयुक्त आदिवासी विकास विभागाचं नाशिक आयुक्ताचं एक पत्र आहे. त्या पत्राचं रेफरन्स जोडून 16/5/2025चं या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत ही जी काही पदं भरण्याच्या संदर्भामध्ये आयुक्तांचा या ठिकाणी वाटा आहे की आयुक्तांनी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी पत्र दिलेलं आहे 16/5/2025ला. आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती शासन आदेश या ठिकाणी निघालेला आहे. ते आपण बघूया. प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी मित्रांनो असं सांगितलंय की आदिवासी विकास विभागाच्या 16 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध निश्चित केलेला आहे. म्हणजे 16 नोव्हेंबर 2022चा जो काही शासन निर्णय आहे, तो शासन निर्णय काय आहे, सुधारित आकृतीबंध आहे. आणि दुसरी गोष्ट, सुधारित आकृतीबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या मंजूर झालेल्या 1791 पदांच्या सेवा बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी GEM पोर्टल वर निविदा प्रक्रिया राबवणे संदर्भात प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे ही जी काही पदं जी सुधारित आकृतीबंधामध्ये निश्चित केलेले गेलेले आहेत, वाढलेली आहेत, ती 1791 एवढी जी पदं आहेत, ती रिक्त पदं या ठिकाणी बाह्य स्रोताद्वारे भरण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही एक निविदा प्रक्रिया राबवावी अशी प्रशासकीय मान्यता या ठिकाणी शासनाच्या वतीने देण्याचं विचाराधीन होतं असं या ठिकाणी म्हटलं गेलं. आता शासन आदेश काय आहे? शासन आदेश या ठिकाणी असं आहे की आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची 1791 पदं जी आहेत, ती पदं बाह्य स्रोताद्वारे भरण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी रुपये 84,74,55,000 मात्र इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही पदं भरली जाणार आहेत 1791,
ते पदांना या ठिकाणी जो काही निधी आहे तो निधी सुद्धा या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे. आता ही कुठली कुठली पदं आहेत ते मित्रांनो आपण बघूया. शासकीय आश्रमशाळेची या ठिकाणी ही पदं आहेत. शासकीय आश्रमशाळा हे एक कार्यालय आहे. त्यानंतर त्यामध्ये उच्च माध्यमिक शिक्षकांची 229 पदं आहेत. माध्यमिक शिक्षकांची या ठिकाणी 455 पदं आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षकांची 120 पदं आहेत आणि प्राथमिक शिक्षक इंग्रजी 178 पदं आहेत आणि मराठी माध्यमाची 809 अशी टोटल 1791 पदांची जी भरती आहे ती आता बाह्य स्रोताद्वारे या ठिकाणी कंत्राटाद्वारे या ठिकाणी ती केली जाणार आहे. आता यामध्ये ह्या ज्या काही आहेत निविदेच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत की जी निविदा आहे ती 1 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयाच्या जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीच्या अनुषंगाने काय करायचं आहे त्याचं पालन करायचं आहे. जे प्रचलित नियम आहेत कार्यपद्धती आहे त्याचं पालन करून या ठिकाणी ती निविदा द्यायची आहे. त्यानंतर जे काही उक्त पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्यासाठी जे तुम्ही देणार आहात ते GEM पोर्टलवरती काय करायचं आहे निविदा द्यायची आहे. त्यानंतर सदर प्रशासकीय मान्यतेच्या आधारे ई निविदेस विहित पद्धतीने व्यापक प्रसिद्धी द्यायची आहे. म्हणजे एकदा तुम्ही हे केलात बाह्य स्रोताद्वारे तर त्या ठिकाणी जे काही खपाचे न्यूजपेपर आहेत त्यांच्या माध्यमातून काय करायचं आहे या ठिकाणी प्रसिद्धी द्यायची आहे. त्यानंतर जे काही निविदेचा मसुदा आहे किंवा निविदा पूर्व बैठक आहे ती तुम्ही काय करायची आहे अंतिम करण्यापूर्वी निविदा पूर्व म्हणजे निविदा जी पूर्ण करणार त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचे एक बैठक घ्यायची आहे जेणेकरून जे काही निविदा देण्या घेण्यासंदर्भामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या ठिकाणी काय होतील सोडवल्या जातील. त्यानंतर जे काही निविदा तुम्ही काढणार आहे त्यामध्ये न्यूनतम दरधारक आहेत. म्हणजे जे काही 1 डिसेंबर 2016चा जो शासन निर्णय आहे उद्योग आणि ऊर्जा विभागाचा त्यानुसार त्या ठिकाणी जो कमी रेट धारक आहेत त्या ठिकाणी त्याचा विचार करायचा आहे. त्यानंतर जे काही तुम्ही लिफाफा आहे ते लिफाफा उघडण्याच्या संदर्भामध्ये जो काही शासन निर्णय आहे ऊर्जा विभागाचा त्या शासन निर्णयाच्या म्हणजे शासन निर्णयाचं या ठिकाणी तंतोतंत पालन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा उघडण्याची मुदत लक्षात घेता उक्त निविदा प्रक्रिया 2 आठवड्यात पूर्ण करायची आहे. आणि त्यामुळे आता हा जो शासन निर्णय आहे तो आज निघाल्यापासून पुढच्या 2 आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी निविदा प्रक्रिया राबवून जी काही 16 जून पासून ज्या शासकीय आश्रमशाळा सुरू होणार आहेत त्यामध्ये संबंधित जे काही शिक्षक बाह्य स्रोताद्वारे तुम्ही देणार आहात ते त्या ठिकाणी रुजू झाले पाहिजेत अशी या ठिकाणी काय केलेले आहे त्यांनी अट टाकलेली आहे. आता हा जो काही शासन निर्णय आहे तो कार्यशन कक्ष अधिकारी जे आहेत पवन बडगुजर साहेब त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे. परंतु आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहेत प्राध्यापक अशोक उईके साहेब त्यांनी या ठिकाणी हा शासन निर्णय आज दिनांक 21 मे 2025 रोजी काढलेला आहे. आणि जी काही पदं आहेत ती पदं जी आहेत ती 1791 आहेत. उच्च माध्यमिक शिक्षक आहेत, माध्यमिक शिक्षक आहेत, पदवीधर प्राथमिक शिक्षक आहेत. आता हे एकाच ATCचे नाही आहेत कारण ह्या संबंधित ज्या काही प्रशासकीय मान्यता आहेत त्या मान्यता या ठिकाणी आयुक्ताला देण्यात आलेल्या आहेत. कारण आयुक्तांचं ते या ठिकाणी पत्र होतं. आयुक्तांच्या पत्रानुसार नाशिक आयुक्तांना तसे आदेश प्राप्त झालेले आहेत. मान्यता त्या ठिकाणी प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. आता त्यानंतर आयुक्त त्या ठिकाणी प्रत्येक ATCच्या माध्यमातून जे काही ही पदं येतात 1791 पैकी त्यांची माहिती मागून त्या ठिकाणी ते निविदा प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यामुळे आता शासकीय आश्रमशाळांमध्ये जी काही भरती होणार आहे ती बाह्य स्रोताद्वारे 1791 पदांची या ठिकाणी भरती होईल असं या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे काही जे उमेदवार आहेत ज्यांना आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये काम करायचं आहे अशा शिक्षकांनी काय करायचं आहे या निविदेकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस ही निविदा प्रसिद्धीला येईल त्यावेळेस ती या ठिकाणी आपल्या
चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर येईलच, परंतु आपणही कटाक्षाने लक्ष देऊन ज्या खरंच नोकरीची गरज आहे अशा अशा उमेदवारांनी या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. तर ही 1791 पदांची भरती लवकरच प्रस्तावित आहे. 2 आठवड्यामध्ये ती सगळी प्रोसेस पूर्ण होईल. तर हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलो. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ थांबूया. जोहार, जय संविधान.